जर तुम्ही फूड बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर सुरुवातीपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. कुकिंग, अकाउंट, मार्केटिंग सगळ्याचं नॉलेज थोडंफार तरी स्वतःकडे ठेवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं, आपण शेफ ठेवतो आणि जसजसा धंदा वाढतो तसतसं त्याला समजायला लागतं की बिझनेस चांगला चाललाय आणि याचाच फायदा तो घेतो. पैसे वाढवा नाहीतर निघतो असं बोलतो आणि त्यावेळेला तुमच्याकडे दुसरा ऑप्शनसुद्धा नसतो. अनेकदा तो विचार करतो, मालकाला कुकिंग येत नाही म्हणजे बिझनेस माझ्यावरच चालतोय. मग तो ॲटिट्यूड बदलतो, कामावरचा फोकस कमी होतो. पण जर तुम्हाला स्वतः कुकिंग येत असेल तर तो माइंडसेट बदलतो. त्याला समजतं की मालक स्वतः प्रत्येक गोष्ट जाणतो. सो स्टाफसोबत नेहमी चांगले रिलेशन ठेवा, पण त्यांना हे कधी दाखवू नका की बिझनेस फक्त त्यांच्या भरोशावर चालतो. मगच रिस्पेक्ट टिकतो आणि कंट्रोलसुद्धा तुमच्याकडेच राहतो. आज आपल्या जर्नीचा 157वा दिवस होता. आज ओरिओ कोल्ड कॉफी एकदम टॉपवर होती. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतोय आणि बिझनेसमध्ये शिकणं कधी थांबत नाही.